तर नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनल ते सर्वांचं स्वागत करतो. तर पुणे रेल्वे स्टेशनचं नाव बदलून म्हणजे मराठ्यांचे सरदार राहिलेले बाजीराव पेशवे यांचं द्यायचं असं एका भाजपच्या खासदारांनी मागणी केली. पण ती मागणी सोशल मीडियावरती होत नाही ना. ती मागणी रेल्वे मंत्र्याकडे करावं लागेल तुम्हाला. ती मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे करावं लागेल. का नुसती मागणी करून ज्यांनी विरोध केला, ज्या लोकांनी विरोध केला त्या नावाला म्हणून राजकारण करायचं आहे का? तर या बाईला अशी मला वाटतं सवयच आहे की नावाचं राजकारण करायचं. म्हणून नाव द्यायचं तर सरळ देऊन टाका की, कोणाचा विरोध नाही. पण नावावरती राजकारण करू नका. नाव द्यायचं तर सरळ देऊन टाका. कोणाचे आक्षेप जरी असला तरी तुमचं सरकार आहे, भाजपाचं सरकार आहे. कोणाचा आक्षेप असला तर तुम्हाला काय आक्षेप असला तरी तुम्ही कुठे मान्य करताय? महाराष्ट्र निवडणुकीमध्ये घोळ केला भाजपाने. भाजपाच्या म्हणजे एवढे 40 लाख मतं वाढले फक्त 5 महिन्यात. म्हणजे 5 वर्षात जेवढे मतं वाढत नाहीत तेवढे 5 महिन्यात वाढवले तुम्ही भाजपावाल्यांनी. आणि तुम्ही राजकारण करते या नावावरती. अरे द्या की तुम्ही नाव. ते महानच होते की, ते महाराष्ट्रातील लढले होते ना. बाजीराव पेशवे मराठ्यांचे सरदार होते. शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली लढले होते बाजीराव पेशवे. त्यांनी म्हणजे पानिपतमध्ये लढाया केल्या. त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं देशासाठी, महाराष्ट्रासाठी. तर नाव द्या, राजकारण करू नका. देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती, नाव देऊन टाका. पुण्याचं द्या. एक तर बाजीराव पेशव्यांचं नाव द्या, महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव द्या, किंवा राजमाता जिजाऊंचं द्या, छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या, शिवाजी महाराजांचं नाव कोणाचं तरी द्या. आणि पुण्याचं सुद्धा नाव बदललं तर काय हरकत नाही. पुण्याचं नाव मला तर वाटतं आंबेडकर नगरच करायला पाहिजे. मला तर असं वाटतेच. कारण की पुण्यामध्ये एवढं कट्टरवादी विचार, त्यांना एक सामाजिक भान राहिलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात, आपल्या देशात सामाजिक नेतेसुद्धा झाले. राजकीय हे नेते फक्त जाती आणि भेद करण्यासाठी फक्त राजकारण करतात. कारण की भाजपाचे खासदार आहेत. मी भाजपचे खासदार रेल्वे मंत्र्यांना जाऊन भेटले का पुण्याचं नाव बदलायचे, पुणे रेल्वे स्थानकाचं नाव बदलायचे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटले का पुण्याच्या रेल्वे स्थानकाचं नाव बदलायचे. पण असं काही न करता नुसतं राजकारण करायचं. त्याच्यावरती विरोध, प्रतिविरोध, आव्हान असं होणार. आणि त्याच्यात जातीभेद आणि ही वाढणार, यांची मतांची पोळी भाजणार. आणि जे मुद्दे आहेत ते मुद्द्यापासून बाजूला हटवायचं तुम्हाला आणि काही वेगळ्याच मुद्द्यावरती घेऊन जायचं, हे असंच वाटतं. कारण की यांना राजकारणच करायचं आहे. यांना शेतकऱ्यांची जी गोरगरीब शेतकरी आत्महत्या करतात, पावसाची नुकसान भरपाई मिळत नाही, पाऊस पडत नाही मराठवाड्यात, विदर्भात, तर त्याचंसुद्धा म्हणजे यांना डायवर्ट करायचे, मुद्दे डायवर्ट करायचे. महाराष्ट्राचा मुद्दे राहू द्यायचे नाही आणि जातीवर नेऊन ठेवायचे. अरे द्या की नाव. माझं एकच प्रश्न आहे, सरकार तुमचे द्या ना नाव. विषय संपवून टाका. नाव कोणाचंही द्या. बाजीराव पेशवे ही महानच होते. त्यांना कोणीही काही म्हटलं तरी त्यांचं बलिदान हे देशासाठी, महाराष्ट्राने दिलेलं आहे, हे मात्र नक्की. म्हणून नाव दिलं तर काही कोणाची हरकत नसावी. महाराष्ट्राच्या कुठल्याही लोकांनी विरोध करू नये. फक्त मुद्द्यापासून दूर होऊ नका. महाराष्ट्राचे मेन मुद्दे रोजगार, गरिबी, शेतकरी आणि गोरगरिबांची जी लढाई, त्याच्या न्यूज बाजूला राहावा. म्हणून या भाजपांचा कारभारच असा आहे की कालच न्यूज आली होती, देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघात 29,000 मतं वाढली. म्हणजे काही बूथवरती तर म्हणजे मतदान संपल्यानंतर कित्येक मतं वाढले. म्हणजे ह्या निवडणुकीचा घोळ लपवायसाठी तर नाही करत नाही सरकार. मुद्दे भरकवटायचे, मुद्द्यापासून लांब राहायचं, लोकांना समजू द्यायचं नाही, मी असंच वाटतं. तर तुम्हाला काय वाटते कळवा. आणि महाराष्ट्राच्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, जय हिंद.